मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपले अनेक मित्रमैत्रीण असे असतात की जे खरं तर शैक्षणिक जे काही बॅकग्राऊंड असतं त्यांचं ते वेगळं असतं, पण ते त्यांच्या करिअरमध्ये काहीतरी वेगळ्याच गोष्टी करत असतात. आता तुम्ही म्हणाल की ही नेमकं कोणाबद्दल बोलतीये किंवा ही नेमकं काय सांगायचा प्रयत्न करतीये, तर काय आहे ना की आज आपल्यासोबत एक मैत्रीण आली आहे गप्पा मारायला, स्वप्नाली साडेगावकर. आता ती नेमकं काय करते, तिचं शैक्षणिक बॅकग्राऊंड काय आहे आणि आत्ता सध्या तिचं काय चाललंय हे आपण जाणून घेणारच आहोत. तेव्हा वेलकम टू अवर शो. स्वप्नाली, आत्ता मी जसं म्हणाले की युजली काय असतं की आपण ज्या गोष्टीत शिक्षण घेतो त्याच्यातच आपला करिअर पाथ हा डिसाइडेड असतो की बाबा बरं मी फाईन आर्ट केलंय तर मी त्याच्यात करणार आहे, किंवा मी फॅशन डिझायनिंग केलंय तर मला पुढे त्यातच काम करायचंय, हे एक पाथ ठरलेला असतो. पण तुझ्या बाबतीत हे थोडंसं वेगळं आहे, कारण तुझं शिक्षण तू इंजिनिअरिंग मधून पूर्ण केलंयस, पण तू खरं तर आहेस थिएटर आर्टिस्ट. बरोबर. तर मग नेमकं हा इंजिनिअरिंग ते थिएटर आर्टिस्ट हा प्रवास काय आहे? तर 10वीत असताना मला माहित होतं की मला इंजिनिअरिंगच करायचं आहे आणि जे हा युज्युअल रूट आहे. तर मला माहित होतं की मी जर इंजिनिअरिंगच करणार आहे तर मी 11वी-12वी न करता म्हटलं डिप्लोमा करेन. तर मी कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला. तिकडनं पुढे मी डिग्री घेतली कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये मुंबई युनिव्हर्सिटीमधून. बरं. आणि इंजिनिअरिंग करत असतानाच मला असं जाणवलं की माझा कल आर्ट्सकडे जास्त आहे, परफॉर्मिंग आर्ट्सकडे स्पेसिफिकली. इंजिनिअरिंग पण मी ह्याच्यासाठी घेतलेलं कारण मला हार्डवेअरमध्ये नेटवर्क सिक्युरिटी ह्यामध्ये खूप आधीपासून इंटरेस्ट होता आणि सिस्कोच्या सर्टिफिकेशन कोर्सेस असतात एथिकल हॅकिंगसाठी वगैरे. सो आय वॉज अप्लाइंग फॉर देम. पण त्याच काळात इंजिनिअरिंगमध्येच सेकंड इयरला माझ्या लक्षात, म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये जे थिएटर ग्रुप होतं, आय हॅड जॉईन दॅट. आणि मला जाणवलं तिकडे असताना मी की हे माझं क्षेत्र आहे खरं तर. इकडे मला जे एक्सप्रेस करायला मिळतंय स्वतःला ते बहुतेक मला इंजिनिअरिंगमध्ये नाही मिळत आहे. अच्छा. तर मी म्हटलं प्रयत्न तर करूच शकतो आपण इकडे. तर मी थिएटर ग्रुप जॉईन केला, त्यांच्यासोबत युथ फेस्टिवल्समध्ये परफॉर्म केलं, पार्टिसिपेट केलं. आणि त्याच काळात मला कळलं की मुंबईमध्ये एक थेस्पो नावाचं थिएटर फेस्टिवल आहे फॉर परफॉर्मर्स अंडर 25. तर तिकडनं सुरू झाले मी. वा. अरे नाही अगं, असंच असतं. कारण काय आहे, आपल्याला असं वाटत असतं की मी जी काही वाट चालते आता ती योग्य आहे, पण आपल्याला माहित नसतं की कुठल्या वळणावर आपण कधी टर्न होऊ आणि आपण जे विचार केले त्याच्यापेक्षा खूप जास्त काहीतरी छान आणि खूप जास्त आपल्याला अपील होणारी गोष्ट आपल्याला मिळत जाईल. आता जसं तू म्हणालेस की तू थिएटरकडे कशा प्रकारे वळलीस की इंजिनिअरिंग शिकता शिकताच तुला ते जाणवलं की तुला खरा नेमका कशात इंटरेस्ट आहे. पण जेव्हा एक थिएटर आर्टिस्ट म्हणतो तेव्हा ज्यावेळी तुम्ही परफॉर्म करता तेव्हा एक ना वेगळ्या प्रकारचं दडपण असतं. कारण एवढी लोक समोर बसलेली असतात, एवढे प्रेक्षक बसलेले असतात आणि त्यावेळेला डायलॉग डिलिव्हरीज असतील, तुमच्या योग्य वेळी घेतल्या जाणाऱ्या एंट्रीज असतील. मग अशा वेळी तुला परफॉर्म करताना काही दडपण वगैरे येतं, आणि जर ते दडपण येत, म्हणजे ऑफकोर्स प्रत्येकालाच ते दडपण येत असतं, पण मग अशा वेळी तू ते कसं टॅकल करतेस? माझ्या एक लक्षात आलंय, हे माझ्याच बद्दल नाही, आय एम शुअर अनेक थिएटर आर्टिस्ट सोबत आहे की आपण सुरुवात करताना सरळ स्टेजवर जाण्याआधी ना बॅक स्टेजवर काम करणं भरपूर महत्वाचं आहे. कारण आपल्याला एक रिलेशनशिप तयार होतं स्टेजशी, आपल्यामध्ये ती ह्युमिलिटी येते, आपण ग्राउंडेड होऊन जातो खूप जास्त. आपल्याला ॲज अन आर्टिस्ट, नॉट जस्ट अ परफॉर्मिंग आर्टिस्ट, पुढे पण आयुष्यात ही जाणीव येते की हे एकट्याचं काम नाहीये, आपण सगळे ह्याच्यात एकत्र आहोत. म्हणजे जे 1.5-2 तास आपल्याला लोक बघायला येत आहेत ते फक्त आपल्याला नाही बघत आहेत. जे लाईट्स आहे, जे साऊंड आहेत, स्टेजवरती जो सेट आहे, ही सगळी मेहनत त्यांच्यापर्यंत शेवटी ऍक्टर पोहोचवतो. तर शेवटचं काम ऍक्टरचं आहे. त्याच्यामुळे ते दडपण येण्याआधी ते मागचं काम करणं खूप महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय आर्टिस्ट म्हणून, माणूस म्हणून आपण ग्राउंडेड नाही होत. आणि दडपण डेफिनेटली खूप जाणवतं. म्हणजे इतक्या वेळा परफॉर्म केलंय तरी दरवेळी जाण्याआधी पोटात असं गुडगुड. पण मला वाटतं ते असणं, दरवेळी ती फिलिंग असणं खूप गरजेची आहे. त्याच्याशिवाय आपल्याला कळणार नाही की आपण एवढी मेहनत कशासाठी करतो. एक्झॅक्टली. आणि जोपर्यंत आपल्याला ते दडपण येत नाही ना, किंवा ते जाणवत नाही ना, तोपर्यंत आपल्याला पावती नाही मिळत की मी जे काही करते ते योग्य करते की नाही. कारण जेव्हा आपल्याला दडपण येत असतं एखाद्या गोष्टीचं, ती गोष्ट करताना, त्यावेळी खरं तर कुठेतरी आपल्या मेंदूला माहित असतं की आपल्यासाठी त्या गोष्टीची व्हॅल्यू काय. अगदी. आणि जसं तू म्हणालीस की
थिएटर आर्टिस्ट हा प्रवास एकट्याचा नाहीये. इट इज ऑल अबाउट एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. तर थिएटर तर तू करतेस, पण यासोबत तू रायटिंग मध्ये सुद्धा आहेस आणि तुझे 2 प्रोजेक्ट आता प्री प्रोडक्शन सिच्युएशन मध्ये आहेत. बरोबर. तर मग त्याबद्दल काय सांगशील? मी लिहायला लागले कारण का मला वाटलं जर मला काम हवंय तर माझं काम मीही बनवू शकते, ह्याच्याकडे काम यायची मी वाट बघायला नको. तर 2019-20 दरम्यान मी पहिल्यांदा नाटक लिहिलेलं एका थिएटर फेस्टिवलसाठी. थेस्पो नावाचं युथ थिएटर फेस्टिवल आहे, ते आता वर्ल्ड वाईड चालतं. तर त्याला पण जवळपास 25 वर्ष झालेली आहेत. तर ती लोक काय करतात, माझ्याच सारखी लोक म्हणजे अंडर 25 लोक जे आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म देतात की तुम्ही या, तुमचं नाटक बनवा, तुम्हाला म्हणजे प्रोडक्शनमध्ये आमच्याकडनं हेल्प मिळेल. अशी नाटकं जी आहे जी सिलेक्ट होतात फेस्टिवलमध्ये, ती पृथ्वी थिएटरमध्ये इतक्या मोठ्या स्तरावरती सगळ्यांसाठी म्हणून टिकेटेड शोज होतात त्याचे. तर असा प्लॅटफॉर्म जर मिळत असेल तर का नाही घ्यावा. तर तेव्हा मी म्हटलं मी माझं नाटक लिहीन, मी माझी टीम गोळा करेन आणि आम्ही लोक नाटक स्वतःचं बनवू. आम्ही सिलेक्ट नाही झालो पण मला खूप उत्तम लोक भेटली आणि त्याच फेस्टिवलच्या दरम्यान मी माझं नाटक लिहिलेलं. तर त्याच्यानंतर मला हेही प्रोत्साहन मिळालं की मी लिहू शकते. मग त्याच्यामुळे मी नाटक लिहिता लिहिता मी फिल्म्स पण लिहायला लागले. तर स्वतःची शॉर्ट फिल्म लिहिलेली, ती मी एका डायरेक्टरना दाखवली आणि त्यांना म्हणजे तेव्हा कच्चीच होते मी, पण ते म्हणाले की तुला काहीतरी करायचंय, तुझ्यात धडाडी आहे ती दिसतीये. बरोबर. तर त्यांनी म्हटलं आपण ट्राय करूया. असंच असतं ना अगं, शेवटी काय असतं, प्रत्येक वेळी आपल्याला संधी उपलब्ध असतील की नाही हे आपण सांगू नाही शकत, पण आपल्याला त्या संधी क्रिएट करायला लागतात जर आपल्याला पुढे जायचं आहे आणि जर आपल्याला जे हवंय तो गोल अचीव करायचा असेल तर. रायटिंग आहे, थिएटर आहे, सोबत 10 वर्ष तू भरतनाट्यम सुद्धा करतेस. तर मग एवढं मल्टीटास्किंग आहे, एवढे छान छान आवडी आहेत आणि एवढ्या छान छान गोष्टी तू करतेस, त्याबद्दल काय सांगशील? मी 3रीत होते बहुतेक जेव्हा पहिल्यांदा माझ्या आईने मला आणि माझ्या बहिणीला, माझी जुळी बहीण आहे, तर आम्हा दोघींना भरतनाट्यम शिकवायला पाठवलेलं. आणि आम्हाला आधीपासूनच नाचायला वगैरे खूप आवडायचं. आणि इकडे आता शिकताना एक लक्षात आलं की आपल्याला ना खूप गोष्टी आवडत असतात, आपल्यामध्ये खूप काही असतं करण्यासारखं, पण त्याच्यासाठी लागणारा डिसिप्लिन हा लहानपणापासून जे आपण भरतनाट्यम शिकतो किंवा कोणतेही परफॉर्मिंग आर्ट शिकतो स्पेसिफिकली, तेव्हा तो डिसिप्लिन आपल्यात अंगभूत व्हायला लागतो. तर मी तिकडनं सगळ्यात जास्त जे महत्वाचं शिकले माझ्या ट्रेनिंगमध्ये 10 वर्षाच्या, ते डिसिप्लिन होतं. तर आजही मी प्रयत्न करते, खूप कठीण आहे आजही ते कंटिन्यू करणं, पण तो डिसिप्लिन कायम ठेवायचा प्रयत्न मी करते. वा 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 वा. आता हे तर आपण सगळं तुझं एकूणच करिअर काय आहे आणि त्याच्यासोबत तू काय वेगळ्या गोष्टी करतेस याबद्दल तर बोललोच, पण तुला समाजकार्य करायला सुद्धा आवडतं आणि त्या निमित्ताने तू प्रांगण फाउंडेशनशी जोडली गेलीस. तर मग नेमकं हे प्रांगण फाउंडेशन काय आहे आणि त्याच्यात कसे उपक्रम राबवले जातात? येस, तर प्रांगण फाउंडेशन डोंबिवलीतले हे जे युवक आहेत, माझे जवळचे मित्र आहेत हे सगळे, त्यांनी सुरू केलेलं 2018 मध्ये. तेव्हा मला जेव्हा कळलेलं की 2018 मध्ये की ती लोक असा प्रोग्राम सुरू करणार आहेत, तर त्यावेळी मी सुद्धा कॉलेजमध्येच होते आणि मी म्हटलं मला इंग्लिश येतं आणि त्यांना कोणीतरी हवंय जो इंग्लिश शिकवू शकतो आणि माझ्याकडे तो वेळ आहे सध्या आणि माझ्याकडे इच्छा आहे की मी कोणाला तरी मदत करावी. तर माझ्या आजूबाजूच्या जरी लोकांना मी 4 लोकांना हेल्प करू शकते आणि त्यासाठी माझ्याकडे माध्यम येते स्वतःहून, तर मी का नाही करावं. मग मी ज्या प्रांगणशी जोडले गेले तेव्हा माझ्या लक्षात आलं की फक्त 4 नाही, आपण शेकडो लोकांना इकडे रीच करू शकतो. कारण का प्रांगणचा ध्येयच हे इन्स्पायर, इम्पार्ट, इम्पॅक्ट. वा. तर आपण काय करतो, प्रांगणद्वारे लो इन्कम स्ट्रॅटामध्ये जी लोक राहतात, डोंबिवलीतली स्पेसिफिक, सध्या तरी आम्ही डोंबिवलीमध्ये सक्रिय आहोत, तर आम्ही तिथल्या मुलांना इंग्लिश शिकवतो वीकेंड्स ना, सॅटर्डे संडे 2.5 तास. आणि आपल्यासोबत जितके एज्युकेटर्स आहेत जे शिकवतात ते पण इधर जॉब करतात किंवा स्वतः शिकतायत. तर सगळीजण ह्याच 18, 20 ते 30 वयोगटातली लोक आहेत आणि सगळीजण आपला वेळ काढून फक्त मुलांना शिकवण्यासाठी दर वीकेंडला येतात आणि वीकेंड व्यतिरिक्त सुद्धा एकत्र बसून
प्लॅन करतात, ऍक्टिव्हिटीज प्लॅन करतात. कारण प्रांगणमध्ये आपण जे रेग्युलर टीचिंग मेथड्स आहेत ते यूज न करता ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग यूज करतो. बरं. कारण आपल्याला मुलांना इंग्लिश शिकवायची आहे तर होलिस्टिकली त्यांना ते समजेल उमजेल आणि तशा थोडंसं भाषेत. खेळीमेळीच्या वातावरणात घडेल अशा अगदी प्रकारे. अगदी. तर त्याच्यासाठी बरं. तर प्रांगण सुरू झालेलं 2018 मध्ये, जसं तुम्हाला सांगितलं 2 ऑक्टोबर 2018ला डोंबिवलीमध्ये भारत माता विद्यालय जी शाळा आहे हा हा. तिकडे आमचं पहिलं सेंटर उघडलेलं. बरं. आणि अजून आजही ते सेंटर चालू आहे. आणि आम्ही 75हून जास्त मुलांना गेल्या 5 वर्षात शिकवलं आहे. त्या वा. व्यतिरिक्त ट्रायबल व्हिजिट्स आम्ही करत असतो खूप रेग्युलरली. तर फक्त डोंबिवलीच्या नाही तर आजूबाजूच्या आदिवासी पाड्यात जाऊन तिथल्या मुलांना शैक्षणिक साहित्य पुरवणं. आता पावसाळा आहे तर छत्र्या, शूज, काही बॅग्स, गरजेच्या अगदी गोष्टी आहेत. बरोबर. मग आपण तिकडे हँड वॉशिंग स्टेशन्सही उभारले आहेत बरं. काही शाळांमध्ये. असं CSR ऍक्टिव्हिटीज राबवत असतो. तर हा समाजकार्याचा जो विचार आहे, प्रांगण सुरू करण्याचा जो विचार आहे, तो डोंबिवलीतले हे जे 9 युवक आहेत, वैभव पाटील, तन्मय मुळगुंद, अक्षय हंसाटे, सागरिका अय्यर, राहुल देशपांडे, चार्मी विचिओरा, हेतवी विचिओरा, स्वप्नील सरफरे, ही 9 लोक ह्यांनी एकत्र येऊन प्रांगण सुरू केलेलं. तर ह्याच्या आधी ती लोक उरलेलं अन्न वाटप करायला त्या पाड्यांमध्ये जायचे जिकडची मुलं आता आम्ही शिकवतो. तर अशाच एका पाड्यामध्ये ती लोक भरपूर वेळ गेलेली आणि तिथल्या मुलांशी ओळख झाली, त्यांच्या आई वडिलांशी ओळख झालेली. त्यांच्या लक्षात आलं की ही मुलं शाळेत जातात पण पुढे 10वी पर्यंत शिकल्यानंतर त्याच्या पुढे काय, कॉलेजमध्ये जातात का तिथे जाण्यासाठी त्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत का नाही, हे कोणी बघत नाहीये. आणि आपल्याकडे हाच प्रॉब्लेम आहे की शाळा बांधल्या आहेत पण तिथपर्यंत मुलांना कोण घेऊन येतंय. आणि कसं आहे की शालेय शिक्षण नंतर जे कॉलेजचं शिक्षण आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा गॅप इंग्लिशचा येतो. कारण आपले कॉलेजेस, बरेचसे कॉलेजेस इंग्लिश मिडियममध्ये आहेत आणि डिग्री कॉलेजेस तर इंग्लिश मिडियममध्येच आहेत जवळपास सगळीकडे. आता मुलांची कितीही इच्छा असली तरी तो गॅप फिल करणं त्यांच्याकडे आत्ता शक्य नाही, कारण ते रिसोर्सेस त्यांना अवेलेबल नाही आहेत आणि अवेलेबल असले तरी ॲक्सेसेबल नाही आहेत. तर आम्हाला म्हणण्यापेक्षा ह्या 9 लोकांना असं मनापासून वाटलं की आपल्याला कोणाला जर शिकवायचं आहे तर त्यांना सेल्फ रिलायंट बनवणं तितकंच महत्त्वाचं आहे. आज आपण त्यांचे ट्युशन घेण्यापेक्षा आपण त्यांना असं इक्विप करू शकतो की जर त्यांना इंग्लिश आलं तर ती लोक स्वतःहून शिकतील. मी स्वतः इंग्लिश लँग्वेज शाळेत असताना शिकलेच होते, पण रायटिंग किंवा त्याचं ॲप्लिकेशन लँग्वेजचं हे मी स्वतःहून शिकले कारण का मी सेल्फ रिलायंट झालेलं माझ्या शाळेतनं. बरोबर. ह्या मुलांकडे ती ऑपॉर्च्युनिटी नाही आहे किंवा त्यांच्याकडे ते रिसोर्सेस नाही आहेत, पण आपण ते त्यांना प्रोव्हाइड करू शकतो की ते स्वतःहून शिकतील. ह्याची त्यांच्यामध्ये जिद्दही यावी, इच्छाही यावी. तर प्रांगणचं हे मूळ काम आहे. वा वा वा. म्हणजे खरं तर खूप छान काम करताय तुम्ही हे सगळं. मग तू नेमकं प्रांगणशी कधी जोडली गेलीस आणि प्रांगण या संस्थेसोबत जोडलं जाण्यामागचं तुझं काय कारण होतं? मी प्रांगणसोबत त्याच्या पहिल्या सेंटरपासूनच जोडले गेले 2 ऑक्टोबर 2018लाच. तर मी सुद्धा एज्युकेटर म्हणून तिकडे सुरू झाले होते कामाला. आम्ही दर वीकेंडला मुलांना भेटायचो. आधी तर 30-40च मुलं होती आमच्यासोबत. कितीतरी मुलं गेली सुद्धा सोडून, कारण त्यांना माहीत नव्हतं त्यावेळी की ती लोक काय करतायत, कशासाठी येतात. गंमत म्हणजे कितीतरी जी सोडून गेलेली मुलं होती ती परत सुद्धा आली, कारण त्यांनी आपल्या आजूबाजूची मुलं बघतायत. ही लोक दर आठवड्याला तिकडे जात आहेत आणि दर आठवड्याला काहीतरी नवीन शिकतायत. आणि आमचा फोकस ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग वरती असल्यामुळे असं नव्हतं की ते लोक फक्त क्लासरूम मध्ये शिकतायत, ते जे शिकतायत ते घरीही घेऊन चाललेत. म्हणजे आमचे कितीतरी क्लासेस असे असतात की आज घरी जायचं आणि रेड कलरचे तुमच्याकडे जे जे ऑब्जेक्ट्स आहेत त्यांची नावं इंग्लिशमध्ये लिहून आणायची. तर त्याच्यामुळे त्यांचं जे शिक्षण होतं ते क्लासरूमच्या बाहेर नेण्याचा जो आमचा प्रयत्न आहे तो पूर्ण होत होता. आणि मला असं वाटलं की माझ्याकडे जर द्यायला काहीतरी आहे, आज माझ्याकडे खूप देण्यासाठी ज्ञानाशिवाय खरंच काहीच नाही आहे, तर मी ते तरी का नाही द्यावं. तर मला जर प्लॅटफॉर्म मिळतोय, मी जोडले गेले. आपल्याकडचं जे ज्ञान आहे ना ती न संपणारी गोष्ट आहे. आपण जितकं समोरच्याला देतो ना त्याच्यातनं आपण त्याच्यात दुपटीने शिकत असतो असं मला वाटतं. कारण आता तू ज्या प्रकारे त्या मुलांना जाऊन भेटतेस किंवा त्यांना शिकवतेस त्याच्यातनं प्रत्येक वेळी तुला वेगवेगळे अनुभव येत असतील. प्रत्येक वेळी तू स्वतःला
नव्याने शोधत असशील आणि स्वतःला नव्याने भेटतही असशील. खरंय. कारण त्या मुलांचे वेगवेगळे अनुभव असतील. तर हा तुझा अनुभव कसा आहे नेमका? मी तुम्हाला एक किस्सा सांगेन. नक्कीच. हा, तर आम्ही ना लॉकडाऊनमध्ये सुद्धा प्रांगण बंद नाही पडू दिलं. आम्ही ऑनलाईन क्लासेस राबवलेले वा. आणि त्या काळात आम्ही खरंच खूप आभारी आहोत. आम्हाला इतक्या लोकांची मदत मिळाली. भरपूर लोकांनी आम्हाला फोन्स डोनेट केले, डिव्हायसेस डोनेट केले, ज्याच्यावरून मुलं सुद्धा म्हणजे ज्यांच्याकडे डिव्हायसेस नाही आहेत ऑनलाईन क्लासेस करायला, त्यांच्यासाठी म्हणून. तर आम्ही त्यांना अशा ऍक्टिव्हिटीज द्यायचो की तुमच्याकडे अख्खा दिवस आहे, तर तुम्ही एक काम करा, एखादी व्हिडिओ बनवा आणि ती आम्हाला शेअर करा. पण ती अख्खीची अख्खी व्हिडिओ इंग्लिशमध्ये कशाशीही असू शकते. तुम्ही घरातली कामं कशी करतात व्हिडिओ बनवू शकता. तुम्ही एखादी रेसिपी असेल त्याच्यावर व्हिडिओ बनवू शकतात. आणि तुमच्या दादा दिदींना, ते आम्हाला दादा दिदी बोलवतात, अच्छा. त्यांना पाठवू शकता. बरं. तर आमच्यासोबत एक स्टुडंट आहे, अजूनही आहेत त्या. तर ती थोडीशी अशी बुजलेली, खूप आधीपासून हुशार आहे, पण तिला वेळ लागायचा खुलायला वगैरे. तर आमच्या अजूनही लक्षात आहे की तिने स्वतःहून एक सँडविच बनवण्याची रेसिपी जी आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवलेली आणि ग्रामॅटिकली करेक्ट, व्होकॅब्लरी सुद्धा इतकी रिच होती त्याची आणि इतक्या कॉन्फिडेंटली तिने ती व्हिडिओ बनवली. लहान बनवली पण तिने अख्खीची अख्खी स्वतः बनवली. तिने ती एडिट करून एकत्र केली, स्वतःच्या दादा दिदींना पाठवून त्यांच्याकडनं फीडबॅक सुद्धा घेतला. वा. तर तिच्यातला हा जो कॉन्फिडन्स आहे आणि तिच्यातली जी ही क्वालिटी जी आहे की तिला करायचंय, तिला स्वतःला पुश करायचंय वाटलं. खरं, तर त्याच्याने आम्हीही इन्स्पायर झालो. म्हणजे आम्हाला असं वाटलं की ही आमची सक्सेस स्टोरी, हे आमचं विन आहे, ह्याच्यासाठी ही धडपड आहे. नाही, खरंच खरंच खूप सुंदर. स्वप्नाली, तू आज इथे आलीस आणि इतक्या छान गप्पा मारल्यास तुझ्या एकूणच करिअर बद्दल आणि तुझ्या सोशल वर्क बद्दल सुद्धा तू आज आपल्या श्रोत्यांना इतकं छान सांगितलंस, त्याबद्दल खरंच तुझे मनापासून आभार. थँक्यू.